पाठीमध्ये सुराख उपसणारे धनंजय मुंडे अजित पवारांचेच भाऊ असल्याचा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय। धनंजय मुंडेंनी बहिणीला सुद्धा छळलं अशीही टीका जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली। दरम्यान शरद पवारांचं जास्त नुकसान कोणी केलं असेल तर ते जितेंद्र आव्हाडांनी केलं अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती। लगता है मुझे पता नहीं इसकी प्यार और मोहब्बत में क्या कर दे, दिखाता एक है और मुझ जैसे इत्तू से आदमी के लिए बोलता है कि मैंने घर फोड़ा। अगर पवार साहब का पार्टी का किसी ने नुकसान किया होगा तो इस महाराष्ट्र में नहीं दुनिया में एक ही इंसान है जिसका नाम जितेंद्र आव्हाड है। एकदम बरोबर, मीच घर फोडलं, मी त्यांच्याकडे सगळं घेतलं पळून गेलो, मीच केलं। आणि मी केलं सांगतो ना, धनंजय मुंडेंनी कशाला सांगायला पाहिजे ते सांगतो ना। आणि हा प्रश्न पवार साहेबांना विचारा की जितेंद्र आव्हाडांनी तुमचं सर्वात जास्त नुकसान केलं का, असं धनंजय मुंडे म्हणतात। मग तुम्हाला उत्तर मिळेल काय मिळायचं ते। धनंजय मुंडे कोण? हा अजित पवार भाऊ, स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये सुराग उपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळणारा। आता काय गोडवे जात आहेत ना, काय केलेलं पूर्वी तर मला विचारा, मी सांगतो ना। फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरडं आहे, पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे आणि ते, तर मी सगळं मी जो प्रश्न विचारला तो उद्या महाराष्ट्रात याला सगळ्यांनी विचारावा, डॉक्टर बियाणीचा मर्डर कोणी केला?